खारघरमधील आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वृद्धाच्या एफडीचे 30 लाख रुपये परस्पर एलआयसीत वळवल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 20 मध्ये असलेल्या आयडीबीआय बँकेच्या शाखेत पनवेल तालुक्यातील रोहिंजण गावचे ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ काशीनाथ पाटील वय वर्ष 75 यांची 30 लाख रुपयांची एफडी होती. सप्टेंबर 2022 मध्ये या एफडीची मुदत वाढवून घेण्यासाठी ते बँकेत गेले असताना बँकेतील महिला अधिकाऱ्यांनी पंढरीनाथ पाटील यांच्या सह्या घेऊन ही सर्व रक्कम एलआयसीत वळवली. यानंतर काही दिवसांनी त्यांचे ऑपरेशन असल्याने त्यासाठी 5 लाख रुपये पाहिजे होते. त्यामुळे ते बँकेत गेले. मात्र तेथे त्यांची 30 लाखाची एफडी एलआयसीला फिरवण्यात आली असून एलआयसीच्या जीवन अक्षयमध्ये ती एफडी वळवण्यात आली. 1 वर्षाची मुदत उलटूनही आपल्या खात्यात एफडीच्या व्याजाची रक्कम न आल्याने या प्रकाराचा भांडाफोड झाला. या सर्व प्रकाराचा ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ पाटील यांना धक्का बसला. त्यांनी न्याय मिळवण्यासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे व युवा सेनेकडे धाव घेतली. याबाबत युवा सेनेच्या व ग्राहक संरक्षण कक्षेच्या पदाधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापकाला शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी बँकेत जाऊन जाब विचारला व बँक कर्मचाऱ्यांना फैलावर धरत तात्काळ ही चूक सुधारावी असे ठणकावले. यावेळी शिवसेना उपमहानगर संघटक सुनीत कृष्णा पाटील, युवा सेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, तळोजा शहर समन्वयक विलास पवार, उपशाखा प्रमुख कुंदन पाटील, युवा सेना उपविधानसभा अधिकारी अनिकेत पाटील, युवा सेना प्रभाग अधिकारी निखिल पानमंद, युवा सैनिक राजेश लवंड, अश्विन ससाने, योगेश महाले, विशाल लोखंडे, रामनाथ पाटील, संतोष वाघे आदी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.